तुझा पहिला पगार. अय्यो वहिनी, लगेच पगार? अहो मी तर आत्ताच आले ना, 1 महिना पण नाही झालाय मला. अगं हो, पण इथे असंच असतं. म्हणजे आपल्याकडे ना एक तारीख ठरलेली असते. त्या तारखेला सगळ्यांचे पैसे कंपल्सरी त्यांना मिळालेच पाहिजेत असा आग्रह आहे इथे. आजी म्हणायची ते काम केल्याचे पैसे ना कधीच बुडत नाही, पण तुम्ही तर टायमाच्या आधीच देऊन टाकलात. अजून एक गंमत आहे. काय? फक्त पगारच नाही, माझ्याकडनं तुला ही एक छोटीशी भेट. तुला नर्सिंग शिकायचंय ना पुढे, ह्याचा नक्की उपयोग होईल. अगं ह्याच्यामध्ये खूप उपयोगी गोष्टी आहेत. म्हणजे तुझं नॉलेजही वाढेल आणि असं पूर्वीच्या काळानुसार म्हणायचं झालं तर आजीचा बटवा येतो. म्हणजे माहितीये का काय, पूर्वी ना असं घरात कोणाला काहीतरी छोटं मोठं झालं, काही त्रास झाला किंवा कोणाचं काही बिनसलं तर पटकन जाऊन त्या आजीच्या बटव्यातनं एखादी गोष्ट काढली जायची आणि त्या माणसाला दिली जायची. मग पटकन बरं वाटायचं. तसे उपाय आहेत ह्याच्यात, घरगुती उपाय. थँक्यू वहिनी. अहो म्हणजे मला असं कधी पुस्तक भेट म्हणून कोणी दिलंच नव्हतं. माझं तर ना आज एका रात्रीतच वाचून संपेल. तुला जर का वाचनाची इतकी आवड असेल ना तर मी तुला पुस्तकं आणून देईन. मला आवडेल. भरपूर वाच, भरपूर अभ्यास कर, भरपूर शिक, मोठी हो. वाचनाने माणूस समृद्ध होतो. वहिनी अहो थँक्यू सो मच. बरं का, आमच्याकडे असं कोणाच्या ना आवडीनिवडीचा कोणी विचारच करत नाही. म्हणून थँक्यू. बरं वहिनी, तुम्ही मला आणखी एक छोटीशी मदत कराल का? हे माझे पगाराचे पैसे ना तुमच्याकडेच ठेवा, घ्या. अगं अहो नाही, माझ्याकडून ना खर्च होऊन जातील आणि मी कुठेतरी हरवेन पण. माझं काही सांगता नाही येत. मला ना खूप पैसे साठले ना की घरी पाठवायचे, तोपर्यंत तुमच्याकडे ठेवा. बर, मी ह्या सगळ्याचा नीट हिशोब लिहून ठेवे. ठीक आहे, चल आता निघते मी ऑफिसला. हो हो, चला. हॅव अ गुड डे. हॅव अ गुड डे टू यू टू. बाय बाय. बाय. ऐका, मला ना आता जरा निघावं लागणार आहे. बाळा, आज तुझ्यामुळे आमच्या मुलीचा जीव वाचला. तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही रे. अहो काकू, तुम्ही असं खरंच नका म्हणू. तुम्ही फक्त सौम्याची काळजी घ्या, तिला काही बोलू नका आणि गरज पडली तर तिला चांगल्या काउन्सिलरकडे घेऊन जा. सॉरी आई, सॉरी बाबा. थँक्यू दादा. इट्स ओके. आणि काय म्हणालीस मला? दादा, मग दादाची एक गोष्ट ऐकशील? आज नंतर असं कधीच करायचं नाहीयेस, कळलं? करशील? व्हेरी गुड. चला मग मी येतो. काळजी घ्या. येतो सर. हो साहेब, तुम्ही कधी आलात? मला दिसलातच नाही. पुस्तक बाजूला ठेवलं तर दिसेल ना मी. काय बोरिंग पुस्तक वाचते. आय, काही नसते याच्यात. तुला सांगू, नाईट लाईफ, पार्टी, शॉपिंग, त्यात खरी मजा असते. लाईफ एन्जॉय करायला शिक चिंगी. हो एन्जॉय कसलं साहेब, आमच्यासाठी हेच सगळं एन्जॉय असतं. आता तर शिकायचं आणि कष्ट करायचं वय आहे ना, त्यामुळे भरपूर पैसे कमवणार आणि घरी पाठवणार. त्यामुळे एन्जॉय करायला आणि खर्च करायला पैसे नाही येतो. आणि आज तर ना माझा पहिला पगार झालाय, माझ्या कष्टाची पहिली कमाई. अय्या, हो मग तर मला पार्टी पाहिजे चिंगी. मला तुझ्याकडून पार्टी हवी आहे. हो मी कसली करते पार्टी बिर्टी, पण तुमचं तोंड गोड करू शकतेच की. एक मिनिट, हे घ्या. हा. हीच माझी पार्टी. नाही नाही नाही, एवढं सहज सोडणार नाहीये मी तुला. मला तुझ्याकडून प्रॉपर ढिंच्याक पार्टी पाहिजे. म्हणजे फन, मस्ती, डान्स, म्युझिक. तुझ्याकडून तशी पार्टी मी घेणारच.
खूप गोड आहे हं. तुझ्या कष्टाची साखर. अप्पी 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 झोपू दे ना ग मम्मा. उठ अगं, दिवसा डोळ्या झोपू नको, उठ. काय आहे? ही वेळ आहे का झोपायची? आणि माझ्यावर वैतागू नकोस. मी काय सांगते ते नीट ऐक. किमया येणार आहे कळल्यापासून ना स्वानंदीचे धाबे दण आणलेत. वैतागलीये ती, इन्सिक्युअर फील करते. हे बघ मम्मा, ती इन्सिक्युअर होऊ दे नाही तर अजून काहीतरी होऊ दे, मग मला झोपायचं. अगं झोपू नको. काय चाललंय तुझं? झोपायचं झोपायचं झोपायचं. तुझं हल्ली आपल्या आजूबाजूला काय चाललंय ना तिथे अजिबात लक्ष नाहीये. मम्मा काय करू मी? रात्री मला अन्विषा झोपायला देत नाहीये, दिवसा मला तू झोपायला देत नाहीयेस. मग काय आपलं जे काम आहे ते अर्धवट सोडायचंय तुला? हा, असं जर केलंस ना तर ही सगळी प्रॉपर्टी, हा, आपलं सगळं जे आहे, जे आपल्याला मिळणार आहे ना, ते जाईल स्वानंदीच्या घशात. मग तिथे अधिरा आणि रोहन सुखाचा संसार करतील. मग आपण डॉलला कायमचं आपल्या घरी कसं बोलवणार? हे हवंय का तुला? नाही ग, पण मम्मा. हे बघ, ही वेळ खूप मोलाची आहे. कधी नवी अशी संधी चालून आली आपल्याकडे. स्वानंदी आता किमयामुळे इन्सिक्युअर झालीये, त्याचा प्रॉपर उपयोग करून घ्यायचा आहे. आपण ना स्वानंदीला ना अजून इन्सिक्युअर करायचं, तिला ना अजून जेलस करायचं. त्या रोहननी स्वतःच्या हाताने स्वतःची नोकरी गमावलीच आहे, काहीच उरलं नाहीये त्याच्याकडे. आता तर त्याला मी अशी एक टिचकी मारून ओढवू शकते. हे आपण असं दरवेळेस म्हणतो. यावेळी वेगळं आहे ग, गोष्टी आपल्याला हव्या तशा होणार आहेत. फक्त आता प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावं लागेल आणि डाव आपल्या हातात कसा येतो ना ते बघावं लागेल. अगं झोपून उठ उठ उठ, चल, 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 तुला सांगते काय गप्पत. हा थांब, चल लवकर, चल चल ये, चल चल. चप्पल तर घालू दे. चप्पल राहू दे गं. वर चल, चल. चल. सर, आय एम रिअली सॉरी. ॲक्च्युली त्या मुलीकडेच खूप खूप वेळ गेला माझा, म्हणून मला इथे येता नाही आलं वेळेवर. ठीक आहे, मला सांग ती मुलगी बरी आहे ना आता? हो ठीक आहे, म्हणजे मी वेळेवर पोचलो तिथे. खूप माणसं गोळा झाली होती हो, एकदम असा केऑस झाला होता आणि खूप गडबड होती. आणि त्या सगळ्यातनं मी विसरून गेलो की मला तुम्हाला भेटायचं होतं. खरं तर सर मी खूप घाबरलो होतो. हे असं माझ्यासमोर पहिल्यांदाच काहीतरी घडत होतं आणि असं काहीतरी झाल्यावर सर खूप भीतीच वाटते ना. अजूनही मला आठवलं तर असं एकदम विचित्र वाटते की जर मी तिथे वेळेत नसतो पोहोचलो तर काय झालं असतं. तिने असं गळ्याला सर ओढणी बांधून ठेवली होती. सगळं खूपच भीतीदायक होतं हे.